नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पंढरपुरातील श्री विष्णुपद मंदिरात. भगवान विष्णूंच्या पदचिन्हांचे हे दिव्यस्थान पाहण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, ही ती जागा आहे जिथे संत जनाबाईंना सुळावर चढवले होते. सुळावर चढवणे ही त्या काळातील क्रूर शिक्षा होती. यामागची कथा अशी आहे की संत जनाबाई या नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या, पण त्या मनाने परमभक्त होत्या. त्यांना विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. एकदा मंदिरातील दागिने चोरीला गेल्याचा आरोप जनाबाईवर करण्यात आला. त्यांनी काहीही चूक केली नव्हती, पण त्या गरीब आणि दासी असल्यामुळे लोकांनी त्यांच्यावर संशय घेतला. त्या काळी शिक्षा कठोर असायची. त्यांना चंद्रभागा नदीच्या तीरावर सुळावर चढवण्याची शिक्षा ठरवण्यात आली. सुळावर चढवण्याआधी जनाबाई शांतपणे विठ्ठलाचं नाम घेत होत्या. देवा, मी निरपराधी आहे, माझा तूच आधार आहेस. त्यांची भक्ती आणि पूर्ण समर्पण पाहून विठ्ठल प्रसन्न झाला आणि चमत्कार बघा, ज्या सुळावर त्यांना चढवणार होते तो सूळ अचानक पाण्यात बदलला. त्यांना समजलं की जनाबाई खऱ्या भक्त आहेत आणि देवाने स्वतः त्यांना वाचवलं. त्यामुळे त्यांची शिक्षा रद्द करण्यात आली आणि लोकांनी त्यांची माफी मागितली. पंढरपूर जवळील गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिर हे चंद्रभागेच्या काठावर वसलेले एक प्राचीन व पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे शिळेवर भगवान विष्णू, विठ्ठल आणि गाई गोपाळांच्या पावलखुणा म्हणजेच पदचिन्हे आहेत. असे मानले जाते की ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यानंतर विठ्ठल भगवान येथे 1 महिना विश्रांतीसाठी येतात, म्हणून या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे स्थान भगवान विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेले मानले जाते. ये जो है श्री कृष्ण भगवान जब बांसुरी बजाते हैं वो श्री कृष्ण भगवान के 2 पदपर्शे 1 हाफ चरण और ये बीच में की बांसुरी है। उन्होंने मक्खन बनाया हुआ है, खाना खाया हुआ है भगवान का उधर उस कटोरी में, ये वाला बीच में कॉर्नर वाले। और ये जो है 1 2 3 4 ये गौ माता के पदपर्शे, ये 4 पाँव गौ माता के पदपर्शे है। आ जाओ, ये जो श्री कृष्ण भगवान के फ्रेंड है सुदामा, ऐसे जो फ्रेंड है उनका और गौ माता का पदपर्शे। इधर आ जाओ, ये देखो जो रिवर में टेंपल है वो नारद मुनि का टेंपल है। अच्छा, कौन सा? जो है नारद समाधि जैसा दिख रहा हो। नारद मुनि को गंध दिया है, गंधदी माता है। हाँ, तो 6 मंथ वाटर में डूबे रहते हैं, 6 मंथ खुला रहता है। बताते हैं चिड़िया का घर कितने बना हुआ था, वो जो है वो जो गवत है क्या उससे बना हुआ। ये नो सीमेंट वो उन्होंने खुद बनाया हुआ है, मिट्टी से लेके पानी में से एक वो बनाया हुआ है, वो खुद बना रही है सर। कमाल आहे. खुद चिड़िया ने बनाया अपना होम, नो सीमेंट सर, ओनली मिट्टी से एक ऐसा बनाया हुआ है। और देखो वो प्लॉट ले लो, उधर बन रहा है, वो न्यू घर बनता है, न्यू होम बन रहा है, बना रही है ये ना. हाँ। ये देखो इस साइड में या जागेचा विशेष महत्त्व म्हणजे हे ठिकाण निसर्गरम्य असून येथे पक्ष्यांचे अद्भुत दर्शन घडते आणि बोट रायडिंग देखील करता येते. विष्णुपद मंदिराला भेट देणे हे पंढरपूर वारीचा एक अपूर्ण भाग पूर्ण करण्यासारखे मानले जाते, जिथे भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक समाधान मिळते. आजचा प्रवास इथेच थांबवतो. देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय हरी विठ्ठल.